पुण्यातील एका नामांकित शाळेमध्ये शिकणारी एक 14-15 वर्षाची पोरगी आहे आणि त्या पोरीकडं एक मोबाईल सुद्धा आला होता। कारण की आता शिक्षण पद्धती बदलल्यामुळं काही गोष्टी या इंटरनेटवर सर्च करावं लागतात, काही सिलेबस काही अभ्यासक्रम हा मोबाईलमध्ये बघावा लागतो, ऑनलाईन क्लासेस असतात, काही लेक्चर असतात। म्हणून आता मुलांकडं सगळ्यांकडेच मोबाईल आलेले आहेत। त्याच पद्धतीने या पोरीकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचा एक मोबाईल आला होता। पण मात्र ही पोरगी मोबाईलचा वापर वेगळ्याच पद्धतीनं करत होती आणि एका व्यक्तीसोबत मोबाईलमध्येच चॅटिंग करत होती, वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवत होती आणि सांगत होती की माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्ही मोठ्या प्रमाणात आवडतात, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही। आता ही 14-15 वर्षाची पोरगी ज्या व्यक्तीला मेसेज पाठवत होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याच पोरीची शिक्षिका होती, त्या पोरीला शिकवणारी मॅडम होती। आता ह्या पोरीला त्या शिक्षिकेवर प्रेम आलं होतं आणि ही तिला दररोज चॅटिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पाठवत होती। कधी असा ते स्टिकर पाठवायची, कधी हार्ट पाठवायची, कधी लव पाठवायची, कधी काही पाठवायची। सुरुवातीला त्या शिक्षिकेनं या पोरीच्या मेसेजकडं दुर्लक्ष केलं, मग असं मजाक करत असेल, असं करत असेल म्हणून दुर्लक्ष केलं। पण मात्र एक दिवस त्या पोरीनं हातामध्ये ब्लेड घेतली आणि ब्लेडनं स्वतःच्या हातावर त्या महिला शिक्षिकेचं नाव लिहिलं आणि थेट धमकी दिली। कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या शाळेमध्ये शिकणारी एक 14-15 वर्षाची पोरगी आहे आणि त्या पोरीनं तिच्याच शिक्षिका असणाऱ्या मॅडमला मोबाईलवर नको तसे मेसेज करायला सुरुवात केली होती। माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्ही आवडता, तुम्ही दुसरं कोणाला बोललेलं मला आवडत नाही, तुम्ही माझ्यासोबतच राहा, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज या पोरीनं त्या शिक्षिकेला केले होते। सुरुवातीला त्या शिक्षिकेनं इझी घेतलं, काय समजत नसेल काही नसेल म्हणून तिनं काही जास्त मनावर घेतलं नाही। पण मात्र त्या पोरीनं जेव्हा त्या शिक्षिकेचं नाव ब्लेडनं हातावर काढलं आणि तिला सांगितलं की जर ती तिच्यासोबत राहिली नाही, त्या शिक्षिकेनं सुद्धा तिच्यावर प्रेम केलं नाही तर ती शाळेच्या 7व्या मजल्यावर जाईल आणि 7व्या मजल्यावरून खाली उडी मारेल, जीव देईन, अशी थेट धमकी त्या पोरीनं त्या मॅडमलाच दिली होती। मग आता त्या मॅडमच्या पायाखालची जमीन सरकली, काय करावं काय नाही तिला समजलं नाही। तिनं तात्काळ शाळेचं प्रशासन गाठलं आणि शाळेचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याकडं त्या पोरीची तक्रार दाखल केली आणि सांगितलं की ह्या पोरीनं असे मेसेज पाठवलेत आणि तिनं अशा पद्धतीनं केलेलं आहे। शाळा प्रशासनसुद्धा खडबडून जागं झालं, त्या पोरीच्या घरच्यांना सांगितलं, त्या पोरीच्या आजूबाजूला चौकशी केली, तिच्यासोबत ज्या मैत्रिणी राहत होत्या त्यांच्याकडे चौकशी केली। तेव्हा समजलं की या पोरीनं अशाच पद्धतीनं एका पोरीला वॉशरूममध्ये पकडलं होतं, म्हणजे बाथरूममध्ये पकडलं होतं आणि त्या पोरीला सुद्धा ही पोरगी म्हणली होती की मला तू मोठ्या प्रमाणात आवडतेस, माझ्यासोबत तू प्रेम करशील का, माझ्यासोबत कायमचं राहशील का, असं तिनं तिच्या जवळच्या एका मैत्रिणीला सांगितलं होतं। पण मात्र ती पोरगी मोठ्या प्रमाणात घाबरली होती। पण त्या पोरीनं तात्काळ उपमुख्याध्यापकाकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती। पण मात्र पोरीला सहज म्हणली असन, उगा माझ्या उडवली असन म्हणून त्यांनी त्यावेळी ते सिरियस घेतलं नव्हतं। पण मात्र जेव्हा अजून काही पोरींना विचारलं तेव्हा समजलं की ह्या पोरीनं अजून तिच्या काही मैत्रिणीला अशाच पद्धतीनं मेसेज केले आहेत, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत राहा, असं तिनं सांगितलं होतं आणि क्लासपेक्षा तिला बाहेरच मुलींसोबत फिरायला आवडत होतं। असं प्रकरण समोर आल्यानंतर शाळा प्रशासन खडबडून जागं झालं होतं। आता काय करावं काय नाही, त्या पोरीला कसं समजून सांगावा, तिच्या घरच्यांना कसं सांगावं म्हणून त्यांनी हे संपूर्ण प्रकार तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यायचं सांगितलं। पण मात्र पोलीस स्टेशनमध्ये देऊन काही होणार नव्हतं, ती पोरीचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं म्हणून तिला समजून सांगण्यासाठी मानसशास्त्राची गरज होती, तिचं समुपदेशन करण्याची गरज होती। म्हणून त्या ठिकाणचे जे मानसशास्त्राचे तज्ज्ञ आहेत जे समुपदेशन करतात त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं।
त्या पोरीला समजून सांगण्यात आलं, तिचं समुपदेशन केलं. जेव्हा तिला काही गोष्टी विचारल्या, तिचं मन बदललं, तेव्हा तिनं सांगितलं की आजकाल जे बदलत चाललेलं पद्धत आहे आणि ज्या पद्धतीनं हातामध्ये मोबाईल आलेला आहे, मोबाईलमध्ये दिसणारे जे वेगवेगळे चित्र आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत आणि एक व्हिडिओ आहेत, त्या माध्यमातून त्यांचा परिणाम, सोशल मीडियाचा परिणाम त्या पोरीवर झाला होता आणि तिला त्याच पद्धतीनं करू वाटत होतं. पण मात्र दुसरीकडं तिचं वय वाढत असल्यामुळं, तिच्या शरीरामध्ये काही हार्मोन्स किंवा हार्मोनल बदल होत असल्यामुळं सुद्धा तिचं आकर्षण हे मुलींकडं होत होतं आणि अशा पद्धतीच्या घटना तिच्याकडून होत होत्या. अखेर मानसोपचार तज्ज्ञांनी तिचं समुपदेशन करून त्या तरुणीला चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे आणि तिच्यामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे, या घटनेपासून आपण सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कारण की आपण मोबाईलला ज्या पद्धतीनं चांगलं समजतो, त्या मोबाईलमुळंच आणि त्या मोबाईलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळंच मुलांवर, मुलींवर, तरुणांवर, तरुणींवर, महिलांवर, पुरुषांवर म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांवर कशा पद्धतीनं परिणाम होतोय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर कोणासोबत असं घडत असेल तर तात्काळ त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये द्या, नाहीतर जवळच्या मोठ्या लोकांपर्यंत द्या, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना कुठंतरी थांबू शकतील. त्यामुळं आपण सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे, एवढंच आपलं या ठिकाणी वाटतं.